हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातलं प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 67. स्वामीजी मला पुन्हा पुन्हा म्हणत, तुला खूप मोठं व्हायचंय, लहान राहायचं नाही, संतच व्हायचंय, साधक राहायचं नाही. याचा अर्थ मानमरातब, कीर्ती, पैसा, घरदार असं मिळवून मोठं होणं, लोकांनी आपल्याला मोठं समजणं असं मोठेपण नव्हे. उलट अशा गोष्टींनी आपला देहभाव, अहंकार वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा साधकांनी यापासून सावध राहावं. मोठं होणं याचा अर्थ देहबुद्धी पूर्णपणे सोडून मी आत्माच आहे या सोहमबोधात राहणं. मी जो देहापुरता मर्यादित असतो तो भाव टाकून मी सर्वव्यापी आत्मा परमात्मा आहे असा मी व्यापक करणं आहे. त्यासाठी प्रकृतीचा निराश करून प्रकृती पलीकडे जाणं, देहात असून अलिप्त होणं, विदेही अवस्था भोगणं आहे. सुषमाताई म्हणतात, स्वामीजी माझ्याबद्दल कुणाची काही तक्रार असेल तर मला ती स्पष्टपणे सांगावी, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण मी करू शकेन. ते ऐकल्यानंतर जर तुम्हाला माझी काही चूक आहे असं वाटलं तर तुम्हीही मला तसं स्पष्टपणे सांगावं, म्हणजे माझी चूक सुधारायला मला संधी मिळेल आणि मी ती अवश्य सुधारेन. पण जर गैरसमजुतीनं अथवा मनात आढी धरून माझ्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर त्याचंही स्पष्टीकरण मी देईन. मग काय चूक आणि काय बरोबर ते तुम्ही ठरवायचं. स्वामीजी म्हणतात, ठीक आहे, तसं कुणी स्पष्टपणे माझ्याजवळ बोलत नाही, कारण त्यांना माहीत आहे की स्वामींना हे आवडत नाही. पण तशी चूक मला आढळली तर मी जरूर सांगेन. त्याचंही कारण तू स्वतःला सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहेस म्हणून. तसं इतर काही मंडळींनाही मी काही सुचवीत असतो. काही ऐकतात, काही ऐकत नाहीत. 1-2 वेळेला सांगून ऐकलं नाही की मी त्यांचा नाद सोडून देतो, कारण आता पुन्हा पुन्हा सांगण्या इतकी शक्ती माझ्याजवळ राहिली नाही. पण तुला मात्र जरूर सांगेन, कारण तू चांगली व्हावीस अशी माझी मनोमन इच्छा आहे. मंडळात ग्रंथ विक्रीच्या वेळा ठरलेल्या असत. परगावहून, परदेशातून येणारी मंडळी त्या नेमक्या वेळेतच ग्रंथ खरेदीसाठी येतील असं होत नसे. अशा वेळी काय करावं असा मला प्रश्न पडत असे. त्यावर स्वामीजी म्हणाले, तुम्ही मंडळाकडून आपल्या पैशानं ग्रंथ खरेदी करून तुमच्या कपाटात ठेवा आणि ग्रंथ घ्यायला बघायला कोणी आलं तर त्यांना ते दाखवा आणि विकत द्या, म्हणजे अडचण काही येणार नाही. मी त्याप्रमाणे ध्यान मंदिरात असताना ग्रंथ विक्री करत असे. स्वामीजींचे विचार अनेकांपर्यंत पोहोचावेत ही तळमळ असल्यानं अनेक व्यक्तींना मी खरेदी केलेले ग्रंथ माझ्याकडून प्रसाद भेट म्हणून मोफत देत असे. वस्तुतः एका हातानं दिलेलं दुसऱ्या हाताला देखील कळू नये इतकं ते सहज व्हावं असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे माझं ग्रंथ देण्याचं काम सुरू होतं. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस यांच्यापासून अनेकांना ग्रंथ माझ्याकडून दिले गेले. आजही आमचे प्रकाशित होणारे ग्रंथ आम्ही योग्य त्या व्यक्ती, संस्था, ग्रंथालय यांना प्रसाद भेट म्हणून अथवा सवलतीच्या मूल्यात देत असतो. हे ग्रंथ वाचून अनेक मंडळी पारमार्थिक मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने येतात आणि परमार्थ करू लागतात. हाच तर ग्रंथाचा खरा उपयोग आहे. स्वामीजी म्हणतात, सध्या आपल्याकडे एक तरुणी येते. ती डॉक्टर आहे, दिसायला चांगली आहे, नियमानं केंद्रात येते, मलाही भेटायला येते, पण तिच्या वागण्या बोलण्यावरून ती थोडी ऑफ बॅलन्स आहे असं वाटतं. कोणतीही व्यक्ती समोर आली की तिच्या थोड्याशा हालचालीवरून देखील आमच्या चटकन लक्षात येतं की ही कोणत्या पातळीवर आहे. तसं मला तिच्याबद्दल वाटतं. ती मुलगी चांगली आहे, पण कुठेतरी थोडासा मानसिक दोष आहे.
मला असं वाटतं की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुम्ही तिच्याशी परिचय करून घ्या आणि तिच्याशी बोलून तुम्हाला तिच्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि काय केलं असता ती सुधारेल याबद्दलही थोडा विचार करून मला सांगा. पूर्वी मी एकेका व्यक्तीसाठी खूप कष्ट घेतले, खूप वेळ, शक्ती खर्च केली. परंतु आता माझ्या प्रकृतीला ते झेपणारं नाही. तेव्हा तुम्ही तिच्याशी 2-4 वेळेला बोला आणि मग मला सांगा. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच त्यांनी आमच्याकरता आम्ही सुधारावं म्हणून खूप कष्ट घेतले होते. आता या कामासाठी आम्ही काही मंडळींनी तयार व्हावं आणि पुढे असं काम करीत राहावं अशी स्वामीजींची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मलाही पुष्कळ घडवलं. त्यांचे विचार माझ्या मनी मानसी रुजवले. त्यामुळे स्वामीजींच्या पश्चातही स्वामीजींचे विचार, उपदेश अनेकांपर्यंत पोहोचवणं मला शक्य होतं आहे. किंबहुना अनेक वेळेला असा अनुभव येतो की समोर येणाऱ्या व्यक्तीला दिलं जाणारं मार्गदर्शन आपोआपच आतून येतं. त्यावर फारसा विचारही करावा लागत नाही. अशा वेळी ज्ञानेश्वर माऊलींचे उद्गार आठवतात. माते दावीत बोले, स्वामी तो माझा. स्वामी मला समोर दाखवतात, पण तेच बोलत असतात. मग येणारी व्यक्ती समाधानानं परत जाते. आज इथेच थांबूया. यानंतरचा 68वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.